एका मोबाईलच्या हेडफोनमुळे काय झालेलं आहे पहा। मुंबईत 4 दिवसांपूर्वी बाळाच्या चाहुलीने घरात आनंदाचे वातावरण होते। आता मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला। रविवारी कर्तव्य संपवून तो कांजूरमध्ये भाड्याने घर पाहण्यासाठी निघालेला। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पाहतो तो काय, रेल्वे स्थानकावर रविवारी गाड्यांचा गोंधळ। तेव्हा घर पाहायला जाण्याच्या उत्साहाच्या भरात त्याने रेल्वे ट्रॅकवरून फलाट ओलांडण्याचा निर्णय घेतला। पण या शॉर्टकटने त्याची आनंद यात्रा कायमची संपली। रवींद्र बाळासाहेब हाके असं या मृत पोलिसाचे नाव असून ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होते। मूळचे पुण्यातील इंदापूरमधील मदनवाडीमधील रहिवासी असलेले हाके यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता। 4 दिवसांपूर्वीच पत्नीने बाळाला जन्म दिल्याने ते आनंदात होते। पत्नी आणि बाळासाहेब जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी त्यांनी कामापासून जवळच्या अंतरावर भाड्याने घराचा शोध सुरू केला। कांजूर म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या मित्राला कॉल करून त्यांनी रविवारी घर पाहण्यासाठी येणार असल्याचे सांगितले। त्यानुसार रात्रपाळीचे कर्तव्य संपवून रविवारी सकाळी ते कांजूर स्थानकात उतरले। मात्र रविवारी मेगा ब्लॉक असल्याने गाड्या उशिराने असणार म्हणून त्यांनी पादचारी पुलाचा वापर न करता फलाट बदलण्यासाठी थेट रेल्वे ट्रॅकचा शॉर्टकट निवडला। मात्र कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असलेले हाके यांना रेल्वेची टॉवर वॅगन गाडी दिसली नाही। या अपघाताबाबत कुटुंबियांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे। हाके रूळ ओलांडत असताना टॉवर वॅगन चालकाने बऱ्याच वेळा हॉर्न वाजवला, पण हेडफोन लावल्याने हाके यांना तो ऐकूच आला नाही आणि गाडीची धडक बसून ते गंभीर अवस्थेत रुळावर कोसळले। या घटनेची वर्दी मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हाके यांना तातडीने राजावडे रुग्णालयात नेले, मात्र तिथेच पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला।